अधिक मास महात्म्य अध्याय 2 मलमासाची पुरुषोत्तमशी भेट। भगवान श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले की, हे पांडवांनो, तुमची ही वनवासातील सर्व दुःखे दूर व्हावीत आणि तुम्हाला तुमचे गेलेले राजवैभव पुन्हा प्राप्त व्हावे, म्हणूनच तुम्ही या अधिक मासातील पुण्यकारक व्रते आवर्जून करावीत। हा अधिक मास म्हणजेच साक्षात पुरुषोत्तम मास आहे। त्याची अतिशय सुंदर कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, ती तुम्ही शांतचित्ताने ऐकावी। आपल्या कालगणनेत वर्षाचे महिने 12 असतात, पण दर 3 वर्षांनी निसर्गाच्या चक्रात एक महिना अधिक येतो। चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा अचूक मेळ बसवण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी कालगणनेमध्ये या 3 वर्षांनी एकदा येणाऱ्या 13व्या महिन्याला अधिक मानले आहे। या अधिक महिन्यात सूर्याची संक्रांत नसते, म्हणजेच सूर्य कोणत्याही राशीत प्रवेश करत नाही। सूर्यसंक्रांत नसल्यामुळेच या 13व्या महिन्याला मलमास असे नाव दिले गेले। या मलमासामध्ये विवाहासारखे किंवा इतर कोणतेही नवीन मंगल कार्य केले जात नाही, यात फक्त ईश्वराची भक्ती आणि पुण्यकर्मेच केली जातात। या महिन्यात कोणतेही सांसारिक मंगलकार्य होत नसल्यामुळे हा मलमास स्वतःला अमंगल समजून फारच दुःखी झाला। संपूर्ण जग आपल्याकडे अशुभ महिना म्हणून पाहते, या विचाराने तो अत्यंत निराश झाला। त्या मलमासाचे हे अतीव दुःख पाहून गरुडाला त्याची खूप दया आली। गरुडाने त्या मलमासाला धीर दिला आणि त्याचे दुःख दूर करण्यासाठी त्याला भगवान विष्णूंना शरण जाण्याचा मोलाचा सल्ला दिला। गरुडाच्या सांगण्यावरून तो मलमास भगवान विष्णूंना शरण गेला। विष्णूंसमोर हात जोडून रडत तो मलमास म्हणाला की, हे देवा, कालगणनेत शास्त्रकारांनी 3 वर्षांत एकदा येणारा 13वा महिना म्हणून माझी जी घोर उपेक्षा केली आहे, ती मला आता सहन होत नाही। जगात मला अमंगल आणि अशुभ मानले गेले आहे। हे जगदीश्वरा, आता तुम्हीच माझ्यावर कृपा करा। मला मंगल, शुभ आणि पवित्र करून माझ्यामुळे लोकांचे कल्याण होईल असा एखादा दिव्य उपाय करा आणि माझा उद्धार करून मला धन्य करा। भगवान विष्णूंनी त्या मलमासाचे ते आर्त दुःख जाणले। त्याला धीर देऊन विष्णू त्याला सोबत घेऊन थेट गोलोकात श्री पुरुषोत्तमाकडे गेले। त्या गोलोकात साक्षात मुरलीधर श्रीकृष्ण प्रभू पुरुषोत्तमाच्या दिव्य स्वरूपात निवास करत होते। त्या गोलोकामध्ये रत्नखचित अशी अनेक सुंदर मंदिरे होती। त्या मंदिरांतील दिव्य ज्योतींच्या प्रकाशात किशोर वयातील श्यामसुंदर श्रीकृष्ण किरीट, कुंडल आणि वनमाला यांनी विभूषित होऊन अत्यंत शांतपणे बसलेले होते। त्या परमश्रेष्ठ पुरुषोत्तमापुढे श्रीविष्णू मलमासाला घेऊन गेले। विष्णूंनी पुरुषोत्तमाला अत्यंत आदराने वंदन केले आणि मग मलमासानेही तसेच वंदन करून त्यांना नमस्कार केला। पण मलमासाला तसे रडताना पाहून पुरुषोत्तमाने आश्चर्याने विचारले की, हे वैकुंठाधिपते विष्णू, हा तुमच्या सोबत आलेला आणि रडणारा कोण आहे? या गोलोकात तर कोणीही दुःखी कष्टी नसतो, मग येथे सर्वांना आनंदच असताना याला दुःखी पाहून आम्हाला मोठे आश्चर्य वाटते आहे। त्यावर श्रीविष्णूंनी हात जोडून खुलासा केला की, हे पुरुषोत्तमा, हा मलमास आहे। शास्त्रकारांनी सौरमास आणि चांद्रमास यांचा मेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी एकदा हा अधिक मास निर्माण केला। पण या अधिक मासात सूर्यसंक्रांत होत नाही आणि म्हणूनच हा अपवित्र मानला गेला आहे। जगातील कोणत्याही मंगलकार्याला यात स्थान नाही, म्हणूनच हा मलमास अतीव दुःखी आहे। विष्णूंचे ते बोलणे ऐकून साक्षात श्रीकृष्ण परमात्मा हसले आणि म्हणाले की, अरे मलमासा, मग याला पुण्यकार्यात आपण सहभागी करू। स्नान, दान, व्रत आणि नियमांमुळे हा महिना आता अगदी पवित्र आणि सर्वश्रेष्ठ ठरेल। याला मी माझे स्वतःचे प्रत्यक्ष नाव देतो। हा मलमास आता जगामध्ये पुरुषोत्तम मास या नावाने प्रसिद्ध होईल आणि संपूर्ण विश्वात अत्यंत पुण्यप्रद ठरेल। भगवान श्रीकृष्णाने पुरुषोत्तमाने असा दिव्य आशीर्वाद देऊन त्या दोघांनाही निरोप दिला। ती पुढील कथा 3ऱ्या अध्यायात ऐकावी। पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।